देवानंद आणि चिंतामण विश ऑल द बेस्ट फॉर टू टीम. पहिलाच बॉल आला बॅटनं खेचायचा प्रयत्न. निलेश आला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल डॉट. आजच्या दिवसातील 5वी मॅच तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा बॉल खेचला आडवा बॅटनं. बॉल साला ऑल इन दी कार्पेट मिड विकेट. सी बापा आला DPL चौकार 4. चौकार आला. 4 न दिवाननं अकाउंट खुले केला. षटकातील पुढचा बॉल मोठा फटका कलेक्ट करायचा होता. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना 5 या आकड्यावरती. आडवा बॅटनं उडवला. फ्लायटेट हिट. बॉल स्वर्गीय विकास कृष्णात पाटील स्टँड मध्ये लँड झाला. सीमा पार. षटकार. राजेंद्र पाटील यांच्याकडनं पारदर्शक आहे. चिंतामण पाटील साठी लागोपाचे 3 बॉल 3 षटकार. 500 रुपयाचा कॅश प्राइज. आडवा बॅटनं खेचला. गॅप मध्ये लॉंग ऑनला बीट करून तुम्ही पाहता मिड विकेट आणि लॉंग ऑनला बीट करून सीमा पार आलाय चौकार 4. राजेजी पाटील आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला. हा बॉल खूप चांगला. यष्टाच्या वरनं बॉल गेला. डॉट बॉल आला. धावा धाव पलकावर तुम्ही पाहता. षटक क्रमांक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धाव पलकावरती 15 आणि डीच आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धाव पलकावरती 15. राजू पाटील दुसऱ्या षटकामध्ये आलाय. षटकातील पुढचा बॉल ऑन द कार्पेट. बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं.
तोपर्यंत एकच धाव. एका धावेनं चिंतामण खेळाला सुरुवात केली. संघ जाऊन पोहोचला 16 या कड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. ये बापरे, नो बॉल. फ्रीड असणार आहे, नो बॉल. दबा धाव फलकावरती 18 षटकातील पुढचा बॉल. आडव्या बॅटनं खेचला या बॉलला. बॉल चालला लॉंग ऑनला. एकचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असा रनआउटची विकेट. चिंतामण पाटीलची विकेटचं पतन. फिल्डर वेगान आलाय. तोपर्यंत या बॉलवरती मिळतात 2 न स्कोर पुढे चाला. धावा धाव फलकावरती 21. नितीन पाटील बॅटिंग साठी आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. इथे पुन्हा एकदा नो बॉल आणि आता बॉलर बाहेर. माणिक पाटील. माणिक पाटील यांना आपण डीपीएलच्या माध्यमातून पहिल्यांदाच गोलंदाजी करताना पाहतोय. धावा धाव फलकावरती 23 रन. तीन बॉल शिल्लक आहेत या षटकातील. कट केला, बागफुडा जात असता तुम्ही पाहता. फिल्डिंग तिकडे चांगली झाली आहे. तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये फक्त एकच. एका धावेच्या बरोबरीनं धावा धाव फलकावरती 24 या आकडावरती धावा धाव फलकावरती. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धाव फलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रन संख्या 25 या आकड्यावरती. खेचण्याचा प्रयत्न जरूर राहिला. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 25 धावा धाव फलकावरती या षटकातील. शेवटचा बॉल.
फिल्डिंग तिकडे चांगली झाली आहे. फर्स्ट स्लिपला एकच धाव, दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव घेत असताना फलंदाज इथे बाद विकेटचं पतन अशा रीतीनं षटक क्रमांक संपला. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 26 या आकड्यावरती डीजे. या बॉलवरती 2 गितेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आला. तिसऱ्या षटकामध्ये धावा धावपलकावरती 2 स्कोर पुढे. 28 वरती बॅकफुटला जाऊन बॉलला कट केला. बॉल चालाय थर्डमॅनला गोळीच्या वेगानं. थर्डमॅन सीमा पार. नितीन पाटीलच्या बॅट बदनाला चौकार 4. षटकातील पुढचा बॉल खेचला आडवा वाटणं मिस्टामिंग. जेलची शक्यता पकडलाय तेजस पाटील झेल. हो क्या स्माइल आहे. लॉंग ऑफला आणि विकेटचं पतन. भावेश पाटील मैदानामध्ये आला. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली खेळली त्यानं केली. चला स्पीडअप करा बघा. पण जर तुम्ही देखील लक्षात घ्या वेळेच्या बाबतीत अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. सूर्यनारायण सूर्यदेव लवकर सूर्यास्ताला जातो याची काळजी असावी. आडव्या पटनं उडवला. मेस्टामिंग समीर कडनं होणार नाही चुकी. तू चल में आया धक्के पे धक्का. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
प्रणयला बॅटिंग करण्यासाठी 6व्या क्रमांकावरती. षटकार येईल पुढचा बॉल. इथं मध्ये थोडा प्रॉब्लेम. पुन्हा एकदा सज्ज होईल. हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल. या स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक होईल का? गीतेश पाडेच्या नावावरती पहिली विकेट हॅट्रिक हरिदास चौधरी न घेतली. षटकार येईल पुढचा बॉल. उडवला बॉल. तुम्ही पाहता झेलची शक्यता आणि झेल सोडला. झेल जमीनला दान झाला. विकेट हॅट्रिक झाली असती या स्पर्धेची दुसरी. हाताला चाटून बॉल जमीनला दान. या बॉलवरती 2-2 न स्कोर पुढे चालला. 34. षटकातील पुढचा बॉल. फटका उडवला. इथे जेलची शक्यता. आता पकडला. हॅट्रिक झाली नसती तरी ओव्हर हॅट्रिक जरूर झाली आहे गीतेशची. विकेटचं पडण. फलंदाज बाद. क्रिश पाटील 4थ्या षटकामध्ये आणि त्या समोर फलंदाज तुम्ही पाहताय जीतला. कुमार आला नवीन फलंदाज. आडवा बॅटनं खेचला या फटक्याला. बॉल चाला बॉन्डलाच्या दिशेनं. एक केली आहे. सेकंडचा कॉल फेकी डेजरनला. सेकंड पूर्ण. 2 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 36 या कड्यावरती. छत्तीस रन.
बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. तोपर्यंत या बॉल वरती 2 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही बघू शकता 38 या आकड्यावरती. केसला बॉल साळा स्क्वेअरला एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पर आउट ऑफ दी पार. आलाय षटकार 6. बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. फिल्डिंग ऑफ प्रदीप. व्हॉट ऑफ फिल्डिंग. का फेक्ट होता. आडव्या बॅटनं खेचला. बॉल साला पहिला टप्पा घेत बाउंड्री लाईन सीमा पार. चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 50 धावा धावपलकावरती. पन्नास धावा धावपलकावरती. पुढचा बॉल फुलटोल केला. बॉल साला वाऱ्यासोबत वार्तार करत असताना जीतचा अजून एक तडाखा. षटकार. लगेच जाऊयात. अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ संपला. धावा धावपलकावरती आता स्कोर पुढे चालला 56. अब तक 56. 22 धावा या षटकामध्ये आल्या. महागडा ठरला क्रिश आणि त्या देखील जीतच्या बाट बंद आल्या. 6 बॉल 22 वरती तो खेळतोय जो 4थ्या क्रमांकावरती आला. चला मॅच लवकर सुरू करा प्लीज. निलेश आला. आडवा पाट उंच आणि लांबच लांब पल्ल्याचा कुमारच्या पाठमधनं विकेट. षटकार. या स्पर्धेमध्ये उच्चांक तुम्ही पाहिला
याच्या मागच्या मॅच मध्ये कल्पेश इंटर पायदीसचा 83 उभारल्या होत्या 84 लक्ष ते मोडीत काढतील का? ऑलरेडी कार्पेट बॉल चालला बॉर्ड लाईनच्या दिशेने तिकडे तुम्ही फिल्डर पाहता उचलला फेकला दुसरी धावचा कॉल दिला जीतनं सेकंड पूर्ण केली वेगानं आणि 2 स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती 64 अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकातील नेक्स्ट मॅच साही श्रद्धा टीमचा कॅप्टन आणि त्याच्यानंतर टी ए पाटील टीमचा कॅप्टन इनिंग मेकर आपण टॉस करणार आहोत लॉर फुल टॉस बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेने एक केली आहे पुन्हा सेकंडचा कॉल सेकंड साठी धावतोय कुमार डेंजर यांना थ्रो थोडा लेट आला थ्रो अगोदर आला असता कदाचित बाद झाला असता जर तरला क्रिकेट नाहीये क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे सध्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे तुम्हा आम्हाला वेळ लावणारा खेळ आहे तुम्हा आम्हाला इथपर्यंत हाणणारा हा खेळ क्रिकेटचा आहे आणि या बॉलवरती दोन या सुप्रसिद्ध गायक रणजित पाटील साहेब तुमचं मनपूर्वक सरचं स्वागत करू जबरदस्त गाणी आहेत त्यांचे देखील आम्ही युट्यूब वरती तुम्ही जा त्यांच्या पेज वरती नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतील हा बॉल तुम्ही पाहताय लगबाईच्या स्वरूपात एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 67 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे षटकातील पुढचा बॉल स्वतःच्या पॉइंटमध्ये गुड फिल्डिंग वॉट ऑफ फिल्डिंग डॉट बॉल धावा धावपलकावरती 67 या षटकातील शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल कर एक फुल टॉस फुल टॉल करता आला नाहीये एक केली आहे सेकंड होईल का सेकंड देखील पूर्ण आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राचा खेळ संपला धाबा धावपलकावरती 69 धावेचं टार्गेट समोर चला टी ए पाटील टीमचा कॅप्टन आणि साही श्रद्धा टीमचा कॅप्टन टॉस साठी या लवकर चला साई श्रद्धा ट्रान्सपोर्ट टीमचा कॅप्टन आणि टी ए पाटील टीमचा कॅप्टन चला टॉस साठी लगेच कॅप्टन आहे लवकर लगेचच साही श्रद्धा ट्रान्सपोर्ट टीमचा कॅप्टन टी ए पाटील टीमचा कॅप्टन नेक्स्ट मॅच टी ए पाटील टीमचा कॅप्टन आणि साही श्रद्धा टीमचा कॅप्टन चला टॉस करूयात आपण आमच्या उपस्थित कॅप्टन आहे तिथे साही श्रद्धा ट्रान्सपोर्टचे कॅप्टन चला दत्ता पाटील आणि त्याच्यानंतर नरहरी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू चला लगेचच टी ए पाटील टीमचा कॅप्टन लवकर चला 5वा कॉल दिला चला लगेचच कॅप्टन एका बाजूला तुम्ही पाहता कॅप्टन टी ए पाटील टीमचे नीरज पाटील आणि ज्ञानदेव पाटील एस एस ट्रान्सपोर्टचे दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा वडील आणि सुपुत्र
तुम्ही पाहता एकमेकांसमोर आता खेळणार आहेत आणि काटा आलाय. टॉस जिंकला ज्ञानदेव पाटील न. चला आपण थोडी चर्चा देखील करू. वेळ आहे तर काही हरकत नाही. पण डिसिजन काय तुमचा? फिल्डिंगचा डिसिजन घेतला आणि टॉस जिंकला. तुम्ही पाहताय ज्ञानदेव पाटीलच्या टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट मॅच त्यांची समोर असणार आहे. राजू पाटील आणि सुहास पाटील अशी पाटील बंधूंची जोडी मैदानामध्ये आली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती चिंतामण पाटील. हे 40+ बॅटल तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 70 धावांचा पाठलाग करायचा उत्तरार्धामध्ये. दोन्ही टीमनं एक एक मॅच जिंकलेत म्हणजे दोन्ही टीम खूप शानदार आहेत. षटकातील पहिलाच बॉल. मोठा फडका मारण्याचा प्रयत्न सुहास पाटीलचा. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. विशाल नाईक आमच्यासोबत गुणलेखेच्या भूमिकेमध्ये जीटीसी ही स्पर्धा कव्हर करते. चांगली क्लिअर चांगली क्वालिटी. आम्ही देखील आताच वीर तानाजी 40+ तुम्ही स्पर्धा आपण देखील ती मात्र कव्हर केली. याच क्रीडांगणामध्ये 6 दिवसाची होती. त्याचे प्रमुख आयोजक अध्यक्ष संस्थापक तुम्ही पाहता कुंदजी पाटील साहेबांच्या माध्यमातून त्याची पूर्ण सहकारी टीम आणि इथे आता तुम्ही DPL पाहता
आमच्या सोबत पंचाच्या भूमिकेमध्ये मेन पद श्यामजी पाटील, त्याच्यानंतर स्क्वेअर लेगचे पंच विक्रमजी नाईक सर, त्याच्यानंतर तुम्ही पाहताय अतुल शर्मा यांना तिसरे पद. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. बादचा गडा विकेट कीपर पकडलाय जे समलाय सुहास पाटील चा खेळ ओईटी फलंदाज बाद ठोक दीजिए. तिथे पाहता तोपर्यंत या बॉलवरती मिळते एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं. धाव पलकावरती एक या आकड्यावरती एकला सुरुवात केली आहे निलेश पाटीलनं. संघाचा सही गणेशा देखील उघडला एक या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. ऑफस्टंपला सोडून जात असताना पंचाचा वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं. धाव पलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता 2 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल आडव्या पाटनं केसला लांबच लांब पल्ल्याचा स्वर्गीय विकास केसीनाथ पाटील स्टारला सलामी देणारा राजू पाटीलचा पहिला तडाखा. हा बॉल तुम्ही पाहता खूप चांगला शर्यतीने षटक क्रमांक संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती 8 या आकड्यावरती. राजीव पाटील जर विकेट हॅट्रिक घेतली तर विद्यमान उपसरपंच दापोडे गावचे दत्ताजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज. निलेश पाटील यांनी जर षटकांची हॅट्रिक केली तर राजेशजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज. पहिलाच बॉल मिस्टरिंग विकेट समाधान
माणिक पाटील आलाय बॅटिंगसाठी. राजीव पाटील बॉलर, त्याला विकेट अटॅकला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस, नो बॉल आणि फुल टॉल केला. माणिक पाटीलचा पहिला तडाखा षटकार. की डेंजर अँडला तोपर्यंत 2 धावा, 2 धावेच्या बरोबरीनं 17 रन स्कोरबोर्ड वरती. या षटकातील पुढचा बॉल पडका चांगला कव्हरला फिल्डर तुम्ही पाहता. सिंगल केली आहे, सेकंडचा कॉल, सेकंड देखील पूर्ण. मेहुल कडे हा बॉल. 19 धावा धावफलकावरती. षटकातील अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. 70 धावेचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. फलंदाज बाद विकेटचा पतन, फुल टॉस होता आणि इथे LBW बॅट फॉर द बॉल, सीमा पार. आल्याला पहिलाच DPL चौकार.
15चं कुमार बॉलिंग ट्रॅक वरती फिल्डिंग करणार टीम. वेळ कमी घ्या बघा. एक मॅच खेळवायची. पंच तुम्ही देखील सूचित करा प्लीज. हलकीशी ऑफ फील. स्टम्पच्या थोडी वरती बॉल असावा नक्कीच कदाचित. डॉट बॉल आला. 17 बॉल 45 अजूनही करायचा. 17 चेंडू 45 गरज. या षटकातील पुढचा बॉल. हा देखील बॉल खूप चांगला आहे. पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. 25 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल. आडव्या बॅटनं उडवला. बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ दी फार. फुलटॉस. फुलटॉल केला. बॉल हाताला साठून बाउंड्री लाईनच्या बाहेर लागोपाठचा दुसरा लगेचच रिव्ह्यू विमरसाठी घेतलाय. षटकार हॅट्रिक साठी मंगेशजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज. 2 षटकारात हा षटकारात 1000 रुपये आपण देऊ समीरला. लगेच चेक करणार आहोत. फेअर डिलिव्हरी. सदोतीस धावा धावपलकावरती. लागोपाठचा तिसरा येईल का. बॉल चाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा. मंगेशजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज ते लगेच जमा करा. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार आलेत. अन्यथा आम्ही अनाउन्समेंट केलं असं नको व्हायला. आणि 30ला ठोकला तो मात्र षटकार तुम्ही पाहताय समीरच्या बॅटमधनं. कॅश प्राइज जमा करा. आपण ई मॅच आल्यानंतर लगेच देऊ. अन्यथा कधी कधी असं होतं की समालोचकाजवळ पैसे राहिले की काय. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. आणि अशा रीतीनं षटक क्रमांक संपलं. 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 43.
प्रणय आलाय. चला लगेचच 1000 रुपये देखील आमच्याकडे कॅश प्राईज जमा आहेत. समीर तुमच्या 12 प्रतिनिधीकडे आमचे हे कॅश प्राईज जमा आहे. दिनेशकडे हे कॅश प्राईज जमा झालाय 12 प्रतिनिधी. 12 बॉल 27 धावेची अजूनही गरज आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवरती प्रणय. कमबॅकिंग षटक प्रणयला फेकायचा आहे. तो सज्ज झाला. उगवता सितारा. इथून तुम्ही स्टार व्हाल. इथून तुमची सराव आहे. इथूनच तुम्हाला मात्र पुढे खेळायचं असेल. तुमची मेहनत, तुमची जिद्द, तुमची चिकाटी, तुमची पराकाष्ठा या सर्व काही तुम्हाला सांगून जात आहे. षटकातील पुढचा बॉल. ओ हो यू मेस डेफिनेटली हिट. यशानं घेतली कीस केली जाते चुंबन विकेटचा पतन. ओ युटी फलंदाज मध्ये 11 बॉल 27ची गरज. लॉर फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं फिल्डर लॉंग ऑनला वेगान आलाय. तुम्ही फिल्डर पाहिले मेहुलला. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती. 44 10 बॉल 26ची गरज. समीरकडे ती क्षमता आहे, ती ताकद आहे, मात्र त्याला ती आता सिद्ध करायची आहे या मॅच मध्ये. 10 बॉल 26. हा बॉल तुम्ही पाहताय. नो बॉल. और स्टेपिंग जरूर झाली आहे. लगेचच नो बॉल आमचे विक्रमजी नाईक सरांना सांगितलं नो बॉल. बॉल खूप चांगला होता पण पडल्यानंतर गुड लाईन्स थोडा टप्पा खूप चांगला होता. पडला जसा विकेट किपरच्या हातामध्ये. उगवते सितारे आहेत, यंगस्टार आहेत, हे रायझिंग स्टार आहेत. इथूनच तुमचं नाव नक्कीच रोशन करतील. अजून थोडी सरावाची त्यांना गरज आहे आणि काही हरकत नाही. डीपीएल मध्ये त्यानं खूप चांगली गोलंदाजी केली कारण की राजू पाटील जे 40+ आहेत त्यांना देखील त्यांना बाद केलं पहिल्याच बॉलवरती. फ्रीड बॉल असताना खेळण्यासाठी सज्ज समीर. स्ट्राईक केला तुम्ही पाहता. फटका चांगला तिथे फिल्डर तुम्ही पाहता. एक केली पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. फेकी डेंजर एनला. ही फेकी नो स्ट्राईक एनला आली असती तर कदाचित वाद झाला असता. या बॉलवरती 2 स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 47 या आकड्यावरती 9 बॉल 23ची गरज आहे. 9 चेंडू 23 धावेची अजूनही गरज आहे. लोअर फुल टॉस बॉल चांगला फटका झाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. फिल्डिंग अप्रतिम. वॉट ऑफ फिल्डिंग. एक जम घेतली कुमारनं. काय फिल्डिंग फेक राहिलाय तुम्ही पाहता. या बॉलवरती धावा मिळतात त्या 2 स्कोर पुढे चालला 49. आता समीकरण आमच्या तुमच्या समोर आहे. 8 बॉल 21. जबरदस्त स्कोरर तुम्ही पाहताय विशाल नाईक यांना.
समीकरण तुमच्या समोर असणार आहे 8 बॉल 21 धावेची अजूनही गरज आहे बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज प्रणय झाला चांगली गोलंदाजी जर नो वगळला तर त्याने खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे 8 मध्ये 21 ची गरज खूप चांगला बॉल पायात फेकलाय सिंगल केली आहे दुसरीचा कॉल दिला मिसफील्ड मेहुल कॉलर तिथे तुम्ही पाहता बॅकअप देत असताना मेहुलला आणि या बॉल वरती मिळतात धावा 2 स्कोर पुढे जात असताना स्कोर पुढे चाललाय 51 धावा धावफलकावरती आणि आता समीकरण 7 बॉल 19 करायच्यात आणि अशा रीतीनं तुम्ही पाहताय षटक क्रमांक इथे संपलाय ते 4थं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 52 आणि आता समीकरण 6 बॉल 18 धावेची गरज होती या षटकामध्ये अवघ्या धावा 9 आल्या 12-27 ची गरज होती अवघ्या 9 धावेचं षटक इकॉनॉमिक्स खूप छान राहिलंय एक विकेट आणि 6 मध्ये 18 बनवायचं डीजे सहा बॉल 18 धावेची गरज 18 धावा डिफेंड करण्यासाठी पुन्हा एकदा कुमार आला यानं तिसऱ्या षटकामध्ये 18 दिल्या होत्या ऑप्शनला बॉल झेलची शक्यता थोडे मागे राहिले बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेने तोपर्यंत या बॉल वरती मिळतात धावा 2 क्षमता आहे समीर मध्ये या धावा चेस करण्याची त्यानं करेल का त्याच्या बॅट मध्ये 3 षटकार आल्यात 5 बॉल 16 धावेची अजूनही गरज आहे पाच बॉल 16 मोठे फटके मारावे लागतील दोन्ही टीमनं एक सामना जिंकला हा सामना महत्वाचा आणि अशा क्षणाला कोण हिरो होईल या मॅच मध्ये बॉल चालाय बॉल इच्छा पाय स्वर्गीय विकास पाटील स्टँड मध्ये लँड होणारा समीर पाटीलचा आणखीन एक तडाखा षटकार चेंडू 33 वरती खेळतोय समीर एक हाती किल्ला लढवतोय 70चा पाठलाग करत असताना तर समीकरण आहे 4 बॉल आणि गरज असणार आहे 10 धावेची 4 धाचं समीकरण पोल्टोस त्याच्यावरती आक्रमण बॉल मिड विकेट सी बारेच्या पार लागोपाठचा दूसरा हम भी किससे कम नहीं है हे सांगत असताना संघर्षमय फलंदाजी संघर्षाचा शंकना ठोकत असताना ठोकला समीर पाटीलचा ठाका फ्लाइट हिट आणि आता समीकरण 3 बॉल 4 धावेची गरज 3 बॉल 4 या बॉल वरती जरी षटकार आला तर तीन बॉल 4 ची गरज इथून देखील मॅच बनू शकते
आणि अशा रीतीनं मॅच इज फिनिश. लागोपाठचे 3 बॉल 3. मंगेश पाटील अजून देखील 1000 रुपये आहेत का? आणि लागोपाठचे तिसरा षटकार. आणि अशा रीतीनं का बॅटिंग केली आहे. एखादी किल्ला लढला, वाघा सडका लढला आणि त्याच्या पॅट मध्ये धावा आल्या. 6 षटकार आणि बघा 2 षटकांच्या हॅट्रिक